मित्रांनो, आज आपण जे घेणार आहोत याच्यामध्ये रायटिंग स्किल हा अतिशय महत्वाचा भाग आहे. बघा मित्रांनो, रायटिंग स्किल आपल्याला रेफरन्स बुक मध्ये पूर्वी मिळत असायचं, पण आता डायरेक्टली टेक्स्ट बुक मध्ये रायटिंग स्किलचा भाग त्याने टाकलेला आहे. गेट इट? सो नाउ वी आर गोइंग टू सी what are the new changes in note making. There are only few changes are there for the note making, and this note making is very important for you. Okay, so let's go. What is the note making in our session? मित्रांनो, आपण प्रथमतः हा लाईव्ह क्लास घेत आहोत 3.3 नोट मेकिंग. बघा, आपल्या पुस्तकामध्ये नोट मेकिंगचा हा जो चॅप्टर त्याने टाकलेला आहे तो जरी तुम्ही रीड केला तर तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल इट इज व्हेरी डिफिकल्ट, बट वेन यू गो थ्रू माय व्हिडिओ यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज द इझी द फीचर्स अँड टाइप्स अँड स्टाईल्स अँड फॉर्मॅट ऑफ द नोट मेकिंग. ओके, सो नाव लेट्स गो. व्हॉट इज द न्यू चेंजेस? सेक्शन 3 मध्ये रायटिंग स्किलचा हा नोट मेकिंगचा टॉपिक जरी आपण चर्चा केली तर हा टॉपिक तुमच्यासाठी मे बी नवीन राहू शकतो किंवा 11वीला तुम्ही पाहिला असेल किंवा कुठेतरी तुम्ही वाचला असेल, पण मित्रांनो 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत हा टॉपिक तुमच्यासाठी कंपल्सरी. ओके, आणि यू विल गेट 3 मार्क्स फॉर इट. तुम्हाला 3 मार्क या ठिकाणी मिळणार आहे. पण या नोट मेकिंग मध्ये आपण काय घेणार आहोत तर आपण घेणार आहोत बघा एक पॉइंट त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. नोट मेकिंगचा पहिला पॉइंट आहे आपला व्हॉट इज द नोट मेकिंग. आता तिथे 2 डिफरन्सेस दिले, नोट मेकिंग आणि नोट टेकिंग. आपण दोन्ही घेणार आहोत. डिफरन्सेस बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. टेक्स्ट बुक एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी ते आपण घेणार आहोत 149 आणि 150. आणि स्टाईल्स ऑफ नोट मेकिंग हे टॉपिक आपण घेणार आहोत. Get it? So first of all, what is the note making? Note making म्हणजे काय? According to the textbook. आपण पुस्तकाच्या माध्यमातून जरी गेलो तर आपल्याला नोट मेकिंग आणि नोट टेकिंग हे दोन्ही टॉपिक करणारे बघूया. नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस which is undertaken during lectures. ओके, नोट टेकिंग ही एक निष्क्रिय जे आपण लेक्चरच्या वेळेस नोट्स घेत असतो ती नोट टेकिंग. But note making is more active process. Okay, see, note take ही एक active process आहे and this focus writing skill म्हणजे लिखाणाचे जे कौशल्य आहे ते अवगत करण्याचं काम या ठिकाणी नोट मेकिंग करत असतं. Where a concrete connection between all the relevant concepts and words is drawn to connect all thoughts together by a method. एका मेथडचा वापर करून जे योग्य संकल्पना आहे त्या भक्कम कनेक्ट करून देण्याचं काम त्याचे जे शब्द आहेत ते आपल्या विचारातून जाण्यासाठी नोट मेकिंग घेतली जात असते. बट नोट टेकिंग इज व्हेरी पॅसिव्ह प्रोसेस. ओके, सो नोट taking at a glance gives a complete view of the graph, paragraph or any content which contains the main points, supporting details of what is heard during lectures or speech. बघा मित्रांनो, आपण ज्यावेळेस एखादं व्याख्यान किंवा भाषण किंवा आपला पिरियड ऐकत असतो त्यावेळेस आपण ग्लान्स करून म्हणजे ओझरतं एखाद्या पॅराग्राफचं वर्णन कसं ऐकतो त्यावर आपण मेन पॉइंट आणि सपोर्टिंग डिटेल्स ऐकत असतो. पण नोट मेकिंग मध्ये तुम्ही ते मुद्दे पॉइंट्स ट्री डायग्राम लिहू शकता, टेबलने लिहू शकता, पाय चार्टने लिहू शकता. देयर आर सो मेनी फॉर्मॅट्स और स्टाईल्स ऑफ द नोट मेकिंग. नोट टेकिंग नोट्स while reading from different books and present for different purposes. बघा, नोट टेकिंग म्हणजे काय? वेगवेगळ्या पुस्तकातून त्याचा अभ्यास करणे आणि ते नोट्स तयार करणे याला आपण नोट टेकिंग म्हणू शकतो. पण नोट मेकिंग हा खूप डिफरंट प्रकार आहे. आणि सर्वात महत्वाचं सांगतो, इयत्ता 12वी साठी मित्रांनो तुम्हाला नोट मेकिंग हा टॉपिक सोपा जाणार आहे आणि तोच टॉपिक तुम्हाला कंपल्सरी. ओके, चला पुढे जाऊ.
आता या ठिकाणी नोट टेकिंग आणि नोट मेकिंग याचे डिफरन्सेस दिलेले आहेत. ओके, नोट टेकिंग आणि नोट मेकिंग याचे काय आपल्याला बेनिफिट्स होतील, किती सिमिलॅरिटीज यांच्यामध्ये आहेत ते आपण बघणार. नोट टेकिंग मध्ये दिलेलं बघा, ओनली जॉटिंग डाऊन पॉइंट्स इन्व्हॉल्व नो साइन इंटरप्रिटेशन. मित्रांनो, नोट टेकिंग मध्ये काय असतं की तुम्ही काय करता की जे काही मुद्दे आहेत यांची एक प्रकारची टाचन काढतात. जॉटिंग म्हणजे टाचन काढणे, ज्याच्यामध्ये एक दृष्टिक्षेप असलेलं स्पष्टीकरण किंवा साइट इंटरप्रिटेशन दिलेलं नसतं. बट इन नोट मेकिंग helps students to see each point clearly along with its link or connection with each other. मित्रांनो, नोट मेकिंग हे तुम्हाला काय मदत करत असतं बघा, अस्पष्ट असं मदत करते आणि ते एक आपल्याला लिंक प्रोव्हाइड करते, कनेक्ट विथ इच अदर, एकमेकांना ते जोडत असतं. इन नोट टेकिंग व्हेरी लिटिल चेंजेस आर रिक्वायर्ड. नोट टेकिंग मध्ये तुम्ही जास्त बदल करू शकता, फक्त थोडा बदल करू शकता. बट इन नोट मेकिंग इझी टू चेंज द नोट्स मेड. तुम्ही जे नोट तुमच्या हाताने बनवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सहज बदल करू शकता. इन नोट टेकिंग पॉइंट्स फ्रॉम वन सोर्स ऍट अ टाइम. नोट टेकिंग मध्ये तुम्ही एकाच पॉइंट मध्ये एका पॉइंटचं एकाच सोर्स मधून माहिती देऊ शकता. बट इन नोट मेकिंग involves the taking of points from different sources. एकदा जर तुम्ही नोट मेकिंग घ्यायला सुरुवात केली तर वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या सोर्सेस मधून तुम्ही माहिती कलेक्ट करू शकता, ते मुद्दे काढू शकता. नोट टेकिंग मध्ये लेस अंडरस्टँडिंग होते, तर नोट मेकिंग मध्ये मोर अंडरस्टँडिंग होत असते. ओके, या ठिकाणी बघा, आपल्याला जरी आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की नोट टेकिंग पेक्षा नोट मेकिंग अतिशय महत्वाचं वाटतंय. ओके, बघा, पॉइंट्स आर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. पॉइंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डायरेक्टली. जरी आपण बघितलं की याचे जे मुद्दे असतात आर रिटन इन फुल फॉर्म, हे पूर्णपणे पूर्ण वाक्यात, पूर्ण फॉर्म मध्ये दिले जातात. बट इन नोट मेकिंग इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म. बघा, या ठिकाणी आता मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पॉइंट्स गिवन बाय सोर्स आर टेकन डायरेक्टली, आणि हे जे मुख्य मुद्दे असतात ते डायरेक्ट सोर्स म्हणून आपण डायरेक्टली घेऊ शकतो. ओनली गिव्स द अर्ली कन्फर्मेशन फॉर द होल टॉपिक. म्हणजे संपूर्ण टॉपिक मधून फक्त तुम्ही एक थीम राहते ना, ती मिळवू शकता. बट इन नोट मेकिंग हेल्प द स्टुडंट इन कॅप्चरिंग इट्स मेन की. या ठिकाणी विद्यार्थी काय करतो की जो काही टॉपिक आलेला आहे त्याची मुख्य की काय, त्याची ओरिजिनल थीम काय, ती तो कॅप्चर करू शकतो. बट इन नोट टेकिंग बघा, या ठिकाणी दिले नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस, दे आर हँडमेड सिन्स द टाइम अवेलेबल इज लिमिटेड. बघा, या ठिकाणी ज्या सोर्स मधून आपण हे नोट्स घेत असतो त्याला टाइम लिमिट असते, जरी ते हँडमेड असले. बट in note making constructed by the learner themselves. म्हणजे जो काही लर्नर आहे, शिकणारा आहे, त्याच्या थ्रू ते कन्स्ट्रक्ट केले जातात. इन हँडमेड और इन कम्प्युटर टाईप फॉर्म. आपण कधी कधी कम्प्युटरचा वापर करून सुद्धा ट्री डायग्राम, पाय चार्ट किंवा ग्राफ, बार ग्राफ असे सुद्धा तयार करून या ठिकाणी नोट मेकिंग करू शकतो. सो काइंड युअर इन्फॉर्मेशन, तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी तुम्हाला सर्वात सोपं जरी जात असेल तर ते आहे नोट मेकिंग. ओके, आणि परीक्षेला तुम्हाला तेच कंपल्सरी आहे. सो डोंट वरी. पुढे जाऊया मित्रांनो आपण. पुढचं आहे स्टाईल ऑफ नोट मेकिंग. आता नोट मेकिंगचे पण प्रकार आहेत, ऍक्च्युली टाइप्स म्हणू शकतो आपण. पण आता इथं या ठिकाणी आपल्याला पुस्तकात त्यांनी दिलेले स्टाईल्स. तर स्टाईल्स ऑफ नोट मेकिंग खूप आहे. बट सी व्हॉट आर द स्टाईल. पहिला आहे टेबल, चार्ट्स, लाईन ग्राफ, त्याच्यानंतर ट्री डायग्राम, याच्यानंतर घेऊ शकतो पिक्टोग्राम्स, त्याच्यानंतर मॅप्स, आणि त्याच्यानंतर घेऊ शकतो प्लॅन्स. ओके,
सो दीज आर द स्टाईल्स ऑफ नोट मेकिंग. काइंड युअर इन्फॉर्मेशन. मित्रांनो लक्षात घ्या की परीक्षेला तुम्हाला या फॉर्म मध्ये या स्टाईल मध्ये नोट मेकिंगचा प्रश्न विचारला जाईल आणि तो तुम्हाला 50% आन्सर दिलेला असेल. यू हॅव टू ओनली फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. टेबल, चार्ट्स, लाईन, ग्राफ, ट्रीग्राम जे काही असेल जे आलेलं आहे ते तुम्हाला 50% दिलं असेल. त्याच्यातून तुम्ही काय करताय हे जास्त करून ते शोधण्याचा प्रयत्न करताय. गेट इट. पुढे चला. आपण वन बाय वन या ठिकाणी आता जे स्टाईल्स बघितले तर आपल्याला जे नोट मेकिंगचे प्रश्न विचारले जाणार ते कोणत्या प्रकारचे विचारले जाणार, कोणता टेबल, बार किंवा पाय चार्ट विचारले जाणार ते बघा या ठिकाणी. पहिला आपण बघूया टेबल. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता असं लक्षात घ्या की तुम्हाला नोट मेकिंगचा टेबल आलेला आहे. ओके. आता हा जो टेबल आहे तुम्हाला आलेला तो तुम्हाला दिसतोय की या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि 5 या ठिकाणी ब्लँक ठेवलेलं आहे. मग तुमचं काय काम आहे या ठिकाणी फक्त तुम्ही काय करणार आहे बघा या ठिकाणी काय करणार आहे तो टेबल मध्ये जे काही ब्लँक जागा आहे ते तुम्ही फिलअप करणार आहे. बरोबर. फक्त एवढंच काम करायचं आहे. नाउ यू कॅन गेट 3 मार्क्स. द नेक्स्ट पुढे बघा. आता चार्ट्स पण येतात काही वेळेस. काही चार्ट्स जे असतात तुम्हाला ते इनकम्प्लीट असतात ते तुम्हाला कम्प्लीट करावे लागतात. फॉर एक्झाम्पल कोणकोणते प्रकारचे बार चार्ट्स तुम्हाला येऊ शकतात. ओके. सिंपल बार चार्ट्स आपण म्हणू शकतो. लाईन ग्राफ्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असेल ती इनकम्प्लीट असेल. देन यू कॅन टेक द हेल्प ऑफ द पॅराग्राफ अँड राईट द आन्सर ऑफ द दिस लाईन ग्राफ बार चार्ट. गेट इट. अशा पद्धतीने तुम्हाला एक एक टॉपिक या ठिकाणी कळणार आहे. फ्लो चार्ट बघा. आता या ठिकाणी आज सेंटरचा जो फ्लो चार्ट याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. समजा हा या ठिकाणी पूर्ण ब्लँक आहे. बट in your board exam maybe you will have 50% answer. Then what is your duty? You have to find out the answer of the remaining blank. जे काही अपूर्ण आहे ज्या ठिकाणी ब्लँक आहे त्या ठिकाणी तुम्ही फिलअप करणार आणि सेम the already given flow chart in what question paper you have to write. तुम्ही जसा तसा तो फ्लो चार्ट लाईन बार जे काही असेल तो ड्रॉ करायचा आहे आपल्या आन्सर पेपर मध्ये. तेव्हाच तुम्हाला पैकीचे पैकी मार्क या ठिकाणी मिळू शकतात. चार्ट्स पाय चार्ट्स बघा. या ठिकाणी पाय चार्ट्स तुम्हाला माहितीच असेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पॉप्युलेशन ऑफ कंट्रीज ऑफ द युरोपियन युनियन इन 2007 बाय पर्सेंटेज. बट सम इन द इन्फॉर्मेशन देर इज ब्लँक. म्हणजे काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी रिमेनिंग असेल आणि एक छोटा पॅराग्राफ तुम्हाला दिला असेल त्याच्यावरून तुम्ही ही इन्फॉर्मेशन काय करतात फिलअप करतात आणि तो सेम पाय चार्ट तुम्ही तुमच्या आन्सर बुक मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत असतात. ओके. या ठिकाणी पुढे बघा. ट्री डायग्राम यू नो व्हेरी वेल. ट्री डायग्राम तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. या ठिकाणी ट्री डायग्राम्स पण तुम्हाला या ठिकाणी 50% आन्सर दिलेला असेल. 2 प्रकारचे दिलेत. हा एक ब्लँक ट्री डायग्राम या ठिकाणी मी दिलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. आणि इकडे बघा कम्युनिकेट्स मीडिया हा फिल केलेला आहे. म्हणजे तुम्हाला ज्या फॉर्म मध्ये ट्री डायग्राम आला आहे त्याच फॉर्म मध्ये तुम्ही काय करायचं आहे तो ट्री डायग्राम काढायचा आहे. देर इज नो चेंजेस. इफ यू चेंज समथिंग ऍट द सेम टाइम युअर मार्क्स विल बी लेस. तुमचे जे मार्क आहेत त्या ठिकाणी कमी होतील. त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्यायची आहे. नवीनच हा प्रकार आहे पिक्टोग्राम्स म्हणून. या ठिकाणी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन असेल या स्वरूपात सुद्धा तुम्ही नोट मेकिंग करू शकतात. मॅप्सच्या साह्याने बघा अशा वेगळ्या पद्धतीने माइंड मॅप म्हणजे एक सेंटरमध्ये एक मेन आयडिया दिलेली असेल आणि ती मेन आयडिया तुम्ही काय करतात बघतात त्याच्यावरून विचार करतात आणि मे बी पॅरेग्राफ मधून किंवा स्वतःचा विचार करून या ठिकाणी ती मेन आयडिया तुम्ही राईट डाऊन करत असता. ओके. या ठिकाणी बघा मॅपिंग मेथड. शेक्सपियर सपोज एक टायटल आहे. 3 टाइप्स ऑफ प्लेज आहे. त्याच्यातला 1 ब्लँक आहे किंवा पहिला ब्लँक आहे. देन यू हॅव टू फिल इट. तुम्ही ते फिलअप करायचं आहे. प्लॅन्स बघा. या ठिकाणी हा एक नवीनच प्रकार आहे. जेव्हा आपण एखाद्या लेक्चरच्या वेळेस किंवा स्पीचच्या वेळेस
किंवा एखादा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे त्यावेळेस आपण नोट्स काढत असतो आणि त्याची प्लॅनिंग करत असतो की आपल्याला काय काय करायचं. तो हा एक नवीन प्रकार आपण म्हणू शकतो या ठिकाणी प्लॅन्स. ओके, नाव फ्रेंड्स, नाव वी आर गोइंग टू से हाऊ टू डू नोट मेकिंग. आता मित्रांनो या ठिकाणी समजून घ्यायचंय की नोट मेकिंग आपल्याला कशी करायचंय. नोट मेकिंग करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, हाऊ टू डू नोट मेकिंग. नोट मेकिंग कशी करावी हे मुद्दे तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि मला शेअर करायचे आहेत. ओके, पहिला मुद्दा बघा या ठिकाणी. नोट मेकिंग तुम्ही करताय, तुम्ही काय करतात की ज्या ठिकाणी ब्लँक आहे फक्त त्याची उत्तरं शोधतात. नो, समटाईम दे मे बी रॉंग, ते चुकू शकतात. तर पहिलं काय काम करायचंय तुम्हाला की तुम्ही पूर्ण परिच्छेद म्हणजे आलेला पॅसेज पॅरेग्राफ एकदा काळजीपूर्वक वाचावं व मुख्य मुद्दे चित्रित करावे. म्हणजे बघा आता काही वेळेस 3 मुद्दे दिले असतील, त्याचा एक मुद्दा त्यांनी ब्लँक ठेवला असेल. तर तुमचं काय काम आहे या ठिकाणी बघा, तुम्ही जरी व्यवस्थित बघितलं तर मुख्य मुद्दा जो आहे तो रिमेनिंग असेल, तो रिमेनिंग जो मेन पॉइंट आहे तो कुठला आहे त्याला तुम्ही अंडरलाईन करा किंवा त्याला पेन्सिलने त्या ठिकाणी डॉट करा, म्हणजे तुम्ही उत्तर लिहिताना ते शोधू शकता. देन सर्व उपमुद्दे व उदाहरणे लिहावीत. काही वेळेस काय होतं की उपमुद्दे जे असतात त्याचे काही उदाहरणं असतात आणि ते आपल्याकडून सुटून जातात. मग त्यावेळेस चेकर काय असतो त्या ठिकाणी राऊंड करतो आणि मग आपले मार्क त्याला कमी करायला जागा मिळते. सो कीप इन युअर माइंड दॅट यू हॅव टू फाइंड आउट ऑल द मेन पॉइंट, सब पॉइंट्स अँड एक्झाम्पल्स ऑल्सो. तुम्ही ते शोधायचे. आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे तो तुमच्याकडून सुटता कामा नये. काय वेळेस काय होतं की 3 मुख्य मुद्दे होते आणि तुम्ही 2च लिहिले. तुम्हाला वाटलं की आम्हाला सापडणार नाही, इथं दिलेलं नाही. सो इथं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला जी नोट मेकिंग येत असते ती नोट मेकिंग अशाच पद्धतीने बनवली असते की तिथे सर्व मुद्दे असतात पण ते तुम्ही फाइंड आउट करत नाही. ओके, सो यू हॅव टू फाइंड आउट. तुम्ही ते शोधायला लागेल. आकर्षकपणा व नीटनेटकेपणा तुम्हाला जपावा लागणार आहे, कारण याला गुण आहेत. तुम्हाला जर मार्क हवे असतील तर तुमचं हँडरायटिंग, तुमची स्पेलिंग मिस्टेक व्हायला नकोय किंवा अगदी डेकोरेटिव्ह काम तुम्ही या ठिकाणी करायला पाहिजे. परीक्षेत दिलेला जो फॉर्मॅट आहे त्याचाच वापर करा. काही वेळेस तुम्हाला ट्री डायग्राम दिलाय आणि इकडे तुम्ही कंटाळा केला आणि टेबल करून टाकला किंवा तुम्हाला वाटलं की मी पाय चार्ट करून टाकतो, माझ्या पद्धतीने करतो. तसं चालत नाही मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला जो परीक्षेत आलेला फॉर्मॅट आहे, स्टाईल आहे, म्हणजे समजा ट्री डायग्राम आला आहे, पाय चार्ट आला आहे, लाईन पार आला आहे, जे काही आलं असेल तुम्ही तेच त्या ठिकाणी ड्रॉ करायचे आपल्या प्रश्नपत्रिकेत, उत्तरपत्रिकेत, आणि त्यालाच तुम्ही मार्क घेऊ शकता. पूर्ण वाक्य लिहू नये. या ठिकाणी काय आहे की तुम्हाला 4 गोष्टी लक्षात ठेवायचे. टायटल, त्याच्यानंतर मेन पॉइंट्स, सब पॉइंट्स आणि एक्झाम्पल्स. ओनली these 4 points you have to remember. When you write full sentence, then what happen? की जो चेकर आहे ते तुमचे मार्क या ठिकाणी कमी करू शकतो. उपपदे, साहाय्यकारी क्रियापद, सर्वनाम, शब्दयोगी अव्यय यांचा वापर करू नये. म्हणजे तुम्हाला आर्टिकल्स वापरता येणार नाही, ऑक्झिलरी वर्ब्स वापरता येणार नाही, सर्वनाम वापरता येणार नाही, शब्दयोगी अव्यय वापरता येणार नाही. म्हणजे प्रेपोजिशन जे आहेत इन, ऑन, इनटू, ऑफ हे वापरता येणार नाही. यांचा वापर केला या ठिकाणी की तुम्हाला वाक्य लिहायचं असा त्याचा अर्थ होतो. सो मेन पॉइंट्स अँड सब पॉइंट्स तुम्हाला ध्यानात ठेवायचे. नेक्स्ट, उपमुद्द्यांची समजा ब्लँक जागा ठेवलेली आहे. ओके, त्याची नोंदणी तुम्हाला करायची, त्याचे पॉइंट्स तुम्हाला लिहायचे. तर ते पॉइंट्स लिहिताना त्याच्या पाठीमागे तुम्ही लेटर्स टाका, ABC मे बी ॲज युअर चॉईस, किंवा फिगर्स घ्या 1 2 3, किंवा मग असं करा की तुम्ही तिथे डॉट्स ठेवू शकता. तुम्हाला वाटलं की एक गोल्ड डॉट्स करायचा आणि तो मुद्दा दाखवायचा, तर तुमचे चॉईस आहे, तुम्ही कशा पद्धतीने ते ड्रॉ करताय. कीवर्ड्स यावरून सब पॉइंट्स निश्चित करावे. आता कीवर्ड्स जे आहेत त्याच्यावरून तुम्ही जे उरलेले उपमुद्दे ते निश्चित करू शकता. आता मित्रांनो आपण पेज नंबर 149 वर जाऊया. या ठिकाणी हा जो तुम्हाला आलेला पॅरेग्राफ आहे आयुर्वेदिक वर आधारित आहे. आयुर्वेदिक जे मेडिसिन आहे
जे तुम्हाला आयुर्वेदिक मेडिसिनचे जे फॅक्ट्स आहेत ते या ठिकाणी दिलेले. ओके, फंडामेंटल्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन. सो देर आर 2 paragraphs are given for you. In this paragraph I have already underlined the main points. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून जरी आपण विचार केला तर जे मुख्य मुद्दे त्याला मी सुरुवातीला बघा, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत तुम्ही काही लिहू शकत नाही, परंतु बारीक बारीक किंवा तिथं तुम्ही डॉट केले किंवा इकडून तिकडून कॉमा केला किंवा इकडून तिकडून तुम्ही ब्रॅकेट केले तर तुम्हाला तुमचे मेन पॉइंट्स या ठिकाणी आन्सर लिहिताना पटकन सापडतो. आता मित्रांनो मी काय केलं या ठिकाणी की जे मेन पॉइंट्स आहेत त्यांना अंडरलाईन करून ठेवले. ते कशावरून केली बघा मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीचा एक प्रश्न आपल्याला आला, तो आपण रीड करूया. नाउ लेट्स कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम दॅट रिप्रेझेंट्स प्राण अँड इट्स एलिमेंट्स. बघा, या आयुर्वेदिक मेडिसिनच्या फॅक्ट्स मधून आपण प्राण या 2 पॅरेग्राफची इन्फॉर्मेशन घेणार आहे बघा, जी पूर्णपणे प्राणवर आधारित आहे बघा. ओके, आणि याच इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय करायचंय की हा दिलेला जो काही डायग्राम आहे, वी कॅन कॉल इट ट्री डायग्राम, जो इनकम्प्लीट आहे. बघा मित्रांनो, एक काळजी घ्या. आता मी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, कान उघडून ऐकायचं आहे. जरी प्रश्नपत्रिकेत कुठला प्रश्न तुम्हाला IMP येणार आहे तो मे बी ट्री डायग्राम येऊ शकतो, कारण त्याचा एक्झाम्पलच तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे. तर या ठिकाणी काय बघा, प्राण बेसिक एलिमेंट्स कोणकोणते, अर्थ आहे, फायर आहे, एअर आहे आणि इथर आहे, परंतु एक रिमेनिंग आहे. ओके, सो वी हॅव टू गो थ्रू द पॅराग्राफ अँड फाइंड आउट. काय करायचं, सुरुवातीपासून रीड करायचं, मधून कुठे कुठे जायचं नाही. सुरुवातीपासून जरी तुम्ही पॅराग्राफ रीड केला तर तुम्हाला सुरुवातीलाच या ठिकाणी तो जो काही रिमेनिंग म्हणजे ब्लँक आपला जो काही भाग आहे तो सापडेल. मी या ठिकाणी रीड करत जरी गेलो तर मला लक्षात येतं की बघा इथे इट इज इन फूड, वॉटर अँड इन द सनलाइट, इट इज नॉट विटॅमिन, हीट और लाईट रेजेस. आणि जर आपण सुरुवातीला पाहिलं तर आपल्या लक्षात असं येतं की या ठिकाणी बेसिक एलिमेंट्स मध्ये काय रिमेनिंग वाटते तुम्हाला, वॉटर इज रिमेनिंग हिअर. ओके, मग त्यानंतर बॉडीली प्रोसेस. आता दोष जसं वात आहे, पित्त आहे, कफ आहे, तर त्याच्यामधलं पण एक प्रकार त्यांनी रिमेनिंग ठेवला आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण रिमेनिंग ठेवले आहेत. त्याचं इम्बॅलन्स शोज जे आहेत ते पण रिमेनिंग ठेवले. सो गो थ्रू द पॅरेग्राफ. आपण जर पॅरेग्राफने गेलो तर आपल्याला लक्षात येईल की अगदी सोपं आहे. तुम्ही काय करायचंय की 1 by 1 पॅरेग्राफ आपल्या समोर ठेवून हा जो काही इथं क्वेश्चन दिलेला आहे त्याची एक एक उत्तर या ठिकाणी आपण ते लिहायचे. फायर आणि वॉटर जर आपण मागे गेलो तर आपल्या लक्षात येईल की त्या पॅरेग्राफ मध्ये मी ऑलरेडी अंडरलाईन केली आहे. अतिशय सोपा पॅरेग्राफ आहे, तो व्यवस्थित तुम्ही वाचा. आयुर्वेदिक मेडिसिनची जी फॅक्ट आहे त्या फॅक्टच्या संदर्भात तो पॅरेग्राफ आहे, त्याची उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला देतोय. बघा या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स फॉर एक्झाम्पल लार्ज और हेवी इन फिसिक्यू या ठिकाणी दिलेला आहे. ऑइली कॉम्प्लेक्सन दिलंय, स्लो दिलंय किंवा काम आणि पीसफुल, हे पॉइंट्स तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये लिहायचे. आणि या ठिकाणी इम्बॅलन्स शोज जो आहे, नर्वस प्रॉब्लेम्स, हायपर ऍक्टिव्हिटी, स्लिपनेस, बॅक पेन, हेडेक, दीज आर द पॉइंट्स इन इम्बॅलन्स शोज. ओके, सो हाऊ कॅन आय गेट द आन्सर when I read the paragraph very carefully. बघा आपण जरी हा दिलेला पॅराग्राफ जरी काळजीपूर्वक वाचणार आहोत समजा, तर आपल्याला पॅराग्राफ आणि डायग्राम समोर ठेवायचं आणि एक एक गोष्ट जी रिमेनिंग आहे, जी ब्लँक आहे, ती तुम्ही शोधायची आणि राईट डाऊन करायची. आणि सेम टू सेम, देर इज नो चेंज, तोच डायग्राम तुमच्या आन्सर बुक मध्ये लिहायचा आहे आणि तो तुम्ही पैकीचे पैकी मार्क घेण्यासाठी सफिशियंट राहील. ओके, तर आता तुम्हाला एक होमवर्क आहे, फंडामेंटल्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन हा पॅरेग्राफ आपल्या वहीमध्ये लिहा. देन तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी हा जो काही डायग्राम दिलाय तो सुद्धा लिहायचा आहे विथ द आन्सर विच आर गिवन इन माय व्हिडिओ.
तुम्हाला व्हिडिओमध्ये मी काही आन्सर दिले ते तुम्ही या ठिकाणी लिहायचंय आणि ते मित्रांनो तुम्ही मला शेअर करायचे. आता याच इन्फॉर्मेशन वरून बघा आपल्याला नोट मेकिंगचा अजून एक फॉर्म असतो, तो आहे टेबल फॉर्म. तोच टेबल फॉर्म जर त्यांनी ट्रान्सफर करायला लागलाय बघा, ट्रान्सफर द अबो इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ टेबल. टेबल आपण टॅब्युलर फॉर्म म्हणू शकतो. बॉडीली प्रोसेस जसं बघा तर दोषमध्ये वात आहे, पित्त आहे, कफ आहे, तर त्याचे कशाशी संबंध आहे, कॅरेक्टरिस्टिक काय, त्याचं इनबॅलेन्सेस काय, त्याचे पण आन्सर या ठिकाणी आपण रेडी करून ठेवलेले आहेत. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं सो द आन्सर आज गिव्हन हिअर. आपण वातचं बघितलं कॅरेक्टरिस्टिक की एनर्जेटिक, ओके, अँड इम्बॅलेन्सेस त्याचे नर्वस जे आहेत त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. पित्त फायर आणि वॉटरशी संबंधित आहे. स्ट्रॉंग डायजेशन त्याच्यामुळे होत असतं, त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि जरी ते इम्बॅलन्स झालं तर ते ऍग्रेशन, ओके. अँड देन लास्ट वन कफ, पाणी आणि वातावरणाशी संबंधित आहे आणि त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे की ते स्लोली आपल्याकडे येत असतं. आणि शेवटचं की या ठिकाणी हे जे काही इम्बॅलन्स आहे त्याच्याने ग्रीडीनेस आपल्याला येऊ शकते. So friends, in this way we have completed this note making. If you will have some question, you can directly call me. तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकतात किंवा मेसेज करू शकतात. आणि महत्वाची गोष्ट की ही नोट मेकिंग जे काही मी तुम्हाला होमवर्क दिलाय तुम्ही प्रत्येकाने तुम्हाला शेअर करायचं आहे, ओके. इथं आपण या ठिकाणी थांबणार आहोत. सगळ्यांना मी एक सूचना देतो, पुस्तकातली नोट मेकिंग जरी कळली नाही तर पुन्हा आपण एक व्हिडिओ याच्यावर बनवणार आहोत किंवा माझे नोट्स ज्या वेळेस मी पब्लिश करेल ते नोट्स तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला नोट मेकिंग अतिशय सोपी जाणार आहे, ओके. थँक्यू फ्रेंड्स.